नाही फिल्म कसते चालू ऐका की आम्ही 5 मिनिटाचं तुमचं मग तुम्ही सगळं सांगताय मग काय तर तिकडे तिसरं पाहुणं आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जसं की आपण अचानक भयानक या शेट आहेत नाही पाटील आर्गोपती यांनी अचानक प्लॅन केलेला आहे आदमापूरला जायचा. आणि मी जेवण पण नाही केलं, चिड्डीवर उचलून आणलेलं आहे मला. ते चड्डी दाखवत नाही, नको एवढं नको चड्डी नको. यूट्यूबच्या पॉलिसीच्या केला पाहिजे जसं दाखवू शकत नाही. अचानक सगळा प्लॅन आलं आहे आदमापूरला जायची त्या अमावस्याच्या निमित्तानं दर्शन घ्यायला. की दाजी आपले त्यांना पण भूक लागली म्हणून आम्ही घेतला ट्रिपल राईस आहे ना, ट्रिपल राईस घेतलेला आहे. ह्यांनी नुसता पापड घेतला. हे आपले सँडे अण्णा. तर आता निघणार आहेत, आता जेवण करतो म्हणजे राईस कसं ह्याच्याकडे कॅमेरा फिरला की शाळा बसते शाळा खातो आम्ही. मित्र आहे आपला कोल्हापूरमध्ये त्याच्याकडे राहणार आहे. तिथून सकाळी आम्ही परतलं आत्मापूरला आंघोळ करून दर्शन घेणार. रिटर्न येताना देवी आणि ज्योतिबा कसं टाईमच्या अनुसार मॅनेज होते तो ते करणार आहे. ती तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर कंटिन्यू बघा, सोबत राहा. चला. महाराज बी घरी आहे. माझं MA झालंय तर मी शेती करतोय. माझा पोरगा कलेक्टरची परीक्षा दिली, पहिल्या झटक्यात पास होतोय. दिल्लीला पाठवलं त्याला. पुण्याला त्याने इंजिनियर म्हणून काम केलंय. काशीगावचं आहे पंढरपूर आपले शेजारी झाले. तुम्ही कोणत्या गाव आम्ही शेगाव तुम्हाला असं ते काय जवळ झालं गावाचे पंढरपूर तालुक्यात तालुका मालकरी विठ्ठल करून बांधलाय. आता देवपूजेला लागलाय. 15 वर्षात मालकरी असल्या गोष्टी पण सांगत जाऊ नका. काय नाही अभिजित आम्ही खाटक ही काय खाटक काय मटन आहे काय राईस काय लावलं. कोणाला कसं काय आवडतं त्याच्या मनाला मला आता विषय कसा तुमच्या मनाला मला मी होऊ शकतो. बाय तुमची बायको देखील तुमच्या मनाला मला. ऐका की आम्ही 5 मिनिटाचं तुमचं मग तुम्ही सगळं सांगताय मग काय तर तिकडे तिसरं पाहुणं आहे. आता तुमचं ऐकूनच आमच्या डोक्यात सांगायचं ठरवायला आता सध्या नुकसान आपलं किती आहे. तर म्हणलं होतं या शिजरला कारखान्यावर जावं, कुठल्या तरी एखादा कारखाना काढायचा त्याशिवाय लग्न होत नाही. राहिलेला खाऊन घेतो मी. आपण ही कॉमेडी माणूस एकदम तुम्हाला भरपूर पुढे काय काय कॉमेडी सीन म्हणजे काय पण बघायला भेटेल, तर पूर्ण व्हिडिओ बघा. चला व्हिडिओ आपण पुढे इतक्या कशाला खायच्या, आपल्याला कमी उद्याचं नियोजन लावायचं अजून. नका त्या बाय नको तसं नको, थोडं थोडं खात जावा. म्हणलंय का जेव्हा तुमची हा बर चालतंय. ठेवू का मग? हॅलो ठेवू का? हॅलो ए भाऊजा बोल गेला का? पेट्रोल पंपवर डिझेलवर आले आम्ही. डिझेल टाकायला आता लंगडत चालणार आहे. बघू आता लोकांची रिॲक्शन बघूया. गपचूप काढ. डिझेल आहे ना? हो डिझेल आहे का हो? हा डिझेल आहे डिझेल. मला
ह्याच्यावर घेत ना तसं आमच्या पंढरपुरात कसं आहे माहिती आहे ह्याच्यावर आकडा टाकते ती 2000 मग ते स्कॅनर केलं तर लगेच तुमच्या अकाउंटवर येते काचा दिस तर कानगाव मध्ये आलोय आपण. हे आपला नमुना मित्र आहे. ह्याच्या घरी तोंड करा पोत रील स्टार आहे रील स्टार. अरे का मग इकडे जरा तोंड दाखव मुकडा दाखव आमच्या. दिस आता माझ्या ह्याच्यात तर दिसत नाही भाई. जेवढं दिसतात उद्या सकाळी दाखव त्याचं. ह्याच्या घरी आलेलं हे मावायचा बंगला. आता मागे इथं झोपायचं. आता इथं झोपायचं म्हणजे थोडं वेळ थांबायचं फ्रेश वगैरे व्हायचं निघायचं. इथून किती लांब रे? 26 म्हणजे ताजं लागतं इथून थोडं वेळ पडायचं किंवा काय आवरून निघायचं. चला आता तोंड माझं दिसत असेल कसं तर थोड्या वेळाने भेटूया आपण. हे ते काय ते ह्याच्यावरला कशावरला ते कुठल्या पिक्चर मधलं ते काय नाव त्याचं? लगड्या. लगड्या कुठल्या पिक्चर मधलं पाहिजे ना? सैराट पिक्चर मधला आमचा लगड्या. अबू बघा हे झोपायचे वस्त्र आमचे म्हणजे थोड्या पडायचे. आम्ही पडतो आलो चला थोड्या भेटूया आवडून घेऊ. कसं चालू अरे अरे काय लग्न झालेले माणसाचे करायला आम्ही काय करायचं सांगा बरं तुम्ही आता की काय चाललंय थोडं चांगलं बाबा. दाजी बघा हे आमचे दाजी होते माहिती का आणि त्याचा मेवना दाजी मेवना काय बोलायचं एकाचं थोडं दाखवलं हे असं चाललं रे. 3ला उठून जायचं काय विचार करा तीच बोलतोय तुला. आता आमचं झोपायचंय म्हणून 3 वाजता उठायचंय आणि जायचे 4 वाजता आणि खेळायला कुस्ती. मी झोपतो बाय भेटू उद्या. तर आपण 3 वाजता उठलेलो होतो. आता झालो रेडी 4 वाजून 10 मिनिटं झाले. माझ्यासोबत लय मोठी फजिती झाली. वर एक शर्ट दिसतंय खाली शॉर्ट्स घातले इकडे कारण माझी पॅन्ट मी जी घाईघाईमध्ये आणलेली होती रणवीरनं मला आणलेली मी आणणार नव्हतो. घाईघाईमधून स्टीमनं उठवलं पॅकिंग केली तशी झालं. पॅन्टच बघितली नाही मी. पॅन्ट ही माझी निघली फाटलेली. माझं लक्षच नाही मग लय दिवसात नाही होती पॅन्ट. मला कलर कॉम्बिनेशन सापडा नाही शर्टवर ग्रे कलरची बघितली पूर्ण फाटलेली होती. तेव्हा मी आता हाय ज्या शॉर्ट्स आहेत ना हे शॉर्ट्स घालून वर शर्ट घालून चाललंय. तिथून मंदिरातनं बाहेर कोणी मला हाकलो नाही म्हणजे झालं. बाकीचे आपले दाजी पण रेडी आहेत सँडी पण तयार आहेत. हे आपले याचे पप्पा येस ह्यांनी सगळे तयार आहेत. फक्त माझा एकदा विषय झालेला आहे. मी खाली शॉर्ट घातलेले. आता इथून निघणार देवाच्या दर्शनाला आणि तिथून परत एक वॉटरफॉल कुठं म्हणजे तिकडे जायचे असला तर बघूया आता काय काय होतं विषय भेटूया पुढे. चला दर्शन घेऊन आलेलो आहे आम्ही आता. इतकी गर्दी होती की बोलायचं काम नामाच्यामुळं. तर दर्शन झालं आता निघतो आम्ही पुढच्या वाटचालीला. खूप म्हणजे खूप गर्दी होती. आता गर्दी कमी झाली कारण 4:30ला काकडा आरती त्या टायमिंगला आलो आम्ही. तर आता भेटूया पुढे. अशा तऱ्हेने आम्ही आता इथं कुठल्या राऊतवाडी धबधबा इथं आलेलो आहे. पहिला कुठला तर एक दुसरा धबधबा होता तिथे गेलेलो होतो पण तिथं काय बंद केले. तिथं काय तर 15 पोरं एक्सपायर झालेले होते त्यामुळे तिथलं बंद करून टाकले. आता इथं पुढं काय विषय ना ते पुढं गेल्याशिवाय कळायचं ना आपल्याला. पुढं जाऊया आपण आणि पुढं जाऊन बघूया की काय विषय आणि काय नाही कसा धबधबा आहे. आता बघू. बॅकवॉटर होतं बॅकवॉटरपाशी मी गेलो नाही म्हणलं तिथं काय जाऊन काय करायचं आपल्याला धबधबा बघायचा. तर बघू आता कुठं आहे थोडासा डिफिकल्ट रस्ता आहे थोडाफार. बघू मोहोळ आहेत म्हणून बघूया आता काय विषय काय नाही. चला आम्ही आलेलो आहे धबधबापाशी 2 मिनिटात. लोक आल्यानंतर धबधबा म्हणजे काय म्हणतात लय भारी असते. आम्ही लोक आले की असते आम्ही आले की असते. हे बघा ह्या पाणी बघा या धबधब्याला किती. हे धबधबा बघायला आलो इथं
किती कुठून कुठून भिंगून भिंगून काय करायचं ह्यानं आणले पोराने एवढं लहान आणि पाणी नाही धबधब्याला. आता काय काय म्हणून काढलं हे बघा, हे पाणी असलं एवढं एवढं पाणी, हे धबधबा. बाय 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 बाय, असा धबधबा असतो काय? पुढं आता जवळ जाऊन बघूया आपण तिथे तर काय आहे का नाही बघण्यासारखं, फोटो काढण्यासारखं. नाही तर काय कलती भाई, जरा लांब ना जरा वाटत होतं काय नाही म्हणून, पण जवळ ना आहे ना, जरा हाय जवळ ना बाबा, काय भारी दिसतंय. मोहळ वगैरे पण दिसायला आले भाई. भारी भारी हा भारी आहे धबधबा, पण पाणी अजून जास्त आलं होतं तर अजून भारी वाटलं होतं. पुढून जायला उतरायला जागा आहे इथून. आणि इथं मोहळ दिसतात का तुम्हाला छोटे छोटे, म्हणजे ह्याच्यामध्ये छोटे दिसतात पण आहे मोठे मोहळ, आगे मोहळे आहेत. बघू आता इथे 2-4 फोटो काढतो. पुढं अजून आपल्याला देवीला ज्योतिबाला बघायचं काय काय होतं ते. आणि आपले काय सबस्क्रायबर सुद्धा राहिले वाटा बघायची, त्यांना पण भेटून घेऊया. तर चला भेटूया थोड्या वेळा आपण. मित्रांनो, कोल्हापूरमधले फेमस म्हणतात खाव्याची बर्फी, ही असे बनवले जातात काय तर दुधापासून किती वेळ तर त्याला काय तर म्हणजे यांची आहे प्रोसेस. तर एकदम बेस्ट बर्फी म्हणतात. अशा प्रकारची बर्फी 400 रुपये किलो आहे, खाव्यापासून बनवली जाते. आता घेतोय घरी खायला, ह्याच्या अगोदर पण खाल्लेलं आहे आम्ही. आमची दाजी आणि आपला सँडीला माहित नाही आता, आणि आम्ही तर नेतो नाही. एक नंबर असते, कधी पण आला नाही ट्राय करा की खाव्याची बर्फी म्हणून. तिथं वहीन दुकान आहे, तुम्हाला कुठं पाहिजे ते भेटायला तर आरामात आहे. कधी पण एक नंबर असते. घरी गेल्यानंतर ताणून खातो. भाऊ तुम्ही काल फोन नाही ना केला, त्यामुळे आम्ही गेलो ना. भाऊ तुम्हाला माहिती ना आपल्या आमुषाला आम्ही जात राहतो. हा पण भाऊ जरा तुम्ही लक्ष आमच्यावरच कमी केले भाऊ. नाही ना भाऊ, तुम्ही वरच्यावर तुम्ही माणसांना विसरू राहिले ना. नाही ना भाऊ, तुम्ही मोठी माणसं उरायला ना. नाही ना भाऊ, खरे बोलतो ना आम्ही, खोटी कशाला बोलू. नाही ना भाऊ, असं काय बोलतो आम्ही. नाही हो, आपलीच माणसं आहेत ना, पण माणसं आम्हाला गरीबाला विसरू राहिले ना. फोन नाही करीत तुम्ही भाऊ. बोला ना भाऊ. अहो काही सांगू द्या भाऊ, तुम्हाला असलीच भाषा बोलू नका ना भाऊ तुम्ही. भाऊ तुम्ही वरचीवर आम्हाला विसरून राहिला ना. तुम्ही काय फोन बी करीत नाही. आम्ही असू द्या, आता दिवस तुमचे आहेत भाऊ. अहो असू द्या, तुमच्या आशीर्वादाने येईना आमचे पण दिवस. असू द्या भाऊ, तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठीशी फक्त. नाही ना तुम्हाला दुकानात कोण आहे? तुम्ही काय येणार? पूर्ण ड्रायव्हिंग वगैरे झालेलं आहे. आपला ब्लॉगचा एंड होत आलेला आहे. ही झाकणं झोपल्यामुळं गाडी चालवावं लागलेली होती, त्यामुळं काही झालेलं नव्हतं. ब्लॉगमध्ये काय बोलता आलं नाही, सांगायला नाही. देवीचं दर्शन आणि ज्योतिबा कॅन्सल केलं कारण टाईम खूप झाला. घरच्यांनी फोनमध्ये यायला लागले, कॅन्सल केला. डायरेक्ट आता आलेल्या खर्डीमध्ये आपल्या महाराजांचं दर्शन घ्यायला. दर्शन घ्यायचं निवडलं आता. एकदम आपला ब्लॉग पूर्ण होत आहे, लास्ट आहे ब्लॉग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. चला, तुम्ही मागायचं. बाय.